आपण पाहतोय की हा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी युवकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असते आणि त्यामध्ये साथ देतं ते इलेक्ट्रिक जे आहे, इलेक्ट्रिक साधने यामध्ये मोठा उत्साह वाढवण्यासाठी, गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी याचा सहारा घेतला जातो। या गणेश उत्सवामध्ये काय काय विक्री होते इलेक्ट्रिकमध्ये? गणेश उत्सवामध्ये यावेळेस हा ट्यूबलाईट नवीन आयटम आलेला आहे। त्यानंतर चायना लाईटिंग, इंडियन लाईटिंग हा नेहमी चालणारा आयटम आहे, पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त इंडियन लाईटिंगवर ग्राहकांचा जोर जास्त आहे। म्हणजे चमकधमक दाखवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची काय विक्री आहे? मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फार कमी प्रमाणात ग्राहकी आहे। पाण्याचा फार मोठा प्रमाणात झाल्यामुळं फार नुकसान शेतकऱ्यांचं झालेले आहे, त्याचा इफेक्ट मार्केटवर दिसत आहे। ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचा या व्यापारावर सुद्धा परिणाम झाल्याचे वास्तव अग्रवाल यांनी आपल्या प्रतिक्रियेमधून सांगितलेलं आहे। इलेक्ट्रिक माध्यम वापरताना आपण गणेश भक्तांना काय संदेश देणार? सॉरी, पुन्हा एकदा सांगा। इलेक्ट्रिक माध्यम जे आपण वापरतो, वेगवेगळ्या लाईटिंग, मोठे मोठे वाद्य डीजेच्या आवाजामध्ये, तर त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे गणेश भक्तांनी? गणेश भक्तांनी डीजे किंवा हे वापरताना 20 किंवा 30 डेसिमेलपर्यंत त्याचा आवाज ठेवायला पाहिजे। जास्त आवाजाने कानाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असतो। तसेच नागरिकांना, वयोवृद्धांना फार प्रमाणात त्याचा त्रास होतो, याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे। लहान मुलं आणि वयोवृद्धांनी या डीजेच्या वाद्यापासून सावध राहावे किंवा जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करावा, हा संदेश या निमित्ताने अग्रवालजींनी दिलेला आहे। आपण आणखी काही भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपण या पुसद मुख्य वस्तीतील चंद्रशेखर आझाद चौकामध्ये उभे आहोत। या ठिकाणी महात्मा गांधी चौकाकडून येणारे भाविक भक्त आणि संतोषी माता मंदिराकडून येणारे आणि या ठिकाणाहून सुभाष चौकाकडून येणारे वाहने यावर कंट्रोल करण्यासाठी पुसद शहर पोलीस स्टेशनचे सर्व व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की अनाउन्समेंटसुद्धा होत आहे, म्हणजे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनमधून या सर्व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी पोलिसांची व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस स्टेशनमधूनही या ठिकाणी कॅमेराच्या माध्यमातून लक्ष दिलं जात आहे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष देताना या ठिकाणी कोणती जर अडचण निर्माण झाली तर पोलीस स्टेशनमधून ते कॅमेरा पाहून या ठिकाणी अनाउन्समेंटसुद्धा होत आहे। म्हणजे प्रत्येक खबरदारी पोलिसांच्या वतीने या ठिकाणी घेतल्या जात आहे। कोणतीही दुर्घटना घडू नये, अपघात किंवा रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये आणि भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पुसद शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्याला सज्ज असल्याचं दिसत आहे।